धुळे जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून परिचित आहे. या भागात शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यानं आदिवासी विकासापासून वंचित होता. आदिवासी बांधवांची प्रगती होण्यासाठी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचं होतं. या विचाराने पोपटराव सोनवणे अण्णांनी इंदवे या आपल्या मूळ गावी ज्ञान विकास मंडळाची स्थापना केली आणि आदिवासी निवासी शाळेची उभारणी करून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं दालन खुलं करून दिलं. आदिवासी आश्रमशाळांकडे सर्वसामान्यांचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आदिवासी मुलामुलींना पारंपरिक शिक्षण आणि भोजन देणारी एक संस्था, तीही अनेक गैरसोयींनी युक्त म्हणून प्रसिद्ध. परंतु अण्णांनी आपल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक साधनांची उपलब्धता करून दिली आहे. वेगवेगळ्या नवीन संकल्पना आमचा जो कर्मचारी स्टाफ आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून आपल्याला चांगलं कसं करता येईल म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या. या पायाभूत सुविधामध्ये चांगल्या प्रकारची इमारत असणं गरजेचं आहे. त्या इमारती उभ्या केल्या. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे म्हणून स्वतःची शाळेची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना, 35,000 लिटरची RCC टाकी, पाणी पुरवठा योजना, चांगलं शुद्ध पाणी मिळावं म्हणून त्याच्यासाठी आम्ही वॉटर प्युरिफायरची योजना बसवली. या आश्रमशाळेत प्राथमिक वर्गापासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष दिलं जातं. आजचं जग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आलंय. हे जग आपल्या विद्यार्थ्यांना कळावं, या जगाशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी अण्णांनी संपूर्ण कॅम्पस वायफाय यंत्रणेनं जोडला असून विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी स्वतंत्र संगणक कक्ष तयार करण्यात आलाय. या कक्षात इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान देण्यात येतं. त्यामुळे हे विद्यार्थी आता संगणक साक्षर झाले आहेत. त्याचबरोबर मोठ्या शहरांप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून ई-लर्निंगची सुविधाही मिळते. ही डिजिटल शाळा असल्यामुळे विद्यार्थी स्वतः शिकू शकतात. चलचित्र त्यांना दिसतं आणि त्याच्यामध्ये आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये आपला बौद्धिक विकास त्यांचा या ठिकाणी होतो आणि त्यांचे जे शिकवलं जातं ते स्वतः शिकवत असल्यामुळे त्यांच्या डोक्यात लवकर राहतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम या डिजिटल शाळेमध्ये दिसून येतो. आमच्या शाळेत ई-लर्निंग प्रोजेक्टद्वारे इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते व ते विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत असतात. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागावी तसंच त्यांना सर्वांगीण ज्ञान मिळावं या अनुषंगानं अण्णांनी या ठिकाणी सुसज्ज असं ग्रंथालय देखील उपलब्ध करून दिलंय. या ग्रंथालयात शालेय विषयांबरोबरच इतर विषयांवरची सुमारे 1500 पुस्तकं अण्णांनी उपलब्ध करून दिली आहेत. लहानपणापासून वर्तमानपत्र वाचण्याची गोडी लागावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र विद्यार्थ्यांना वाचायला मिळतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकून राहता यावं या उद्देशानं स्पर्धा परीक्षा संदर्भातील मार्गदर्शक पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आमचा विद्यार्थी स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी त्याला नवीन विविध कलागुणांनी तयार करण्यासाठी आमच्या शिक्षकांचे अहोरात्र प्रयत्न चालू असतात. या निवासी शाळेत इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डॉक्टर देव सारखे पद्मश्री पुरस्कार ज्यांनी प्राप्त केलेला आहे आणि APJ अब्दुल कलाम साहेब यांचे ते शिवसहाय्यक होते. त्यांनी या शाळेला 4दा भेट दिली आणि इथून काही बालवैज्ञानिकांचा एक शोध बालवैज्ञानिकांचा यासाठी एक सत्र सुरू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना या पोरांना वेगवेगळ्या प्रकारची अत्याधुनिक अशी प्रयोगशाळा आम्ही या ठिकाणी
जे जे आवश्यक असलेले ते साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे. ही शाळेत विविध प्रकारच्या साधने व उपस्थित प्रयोगशाळा उपस्थित आहे, डिजिटल रूम उपस्थित आहे. तसंच शिक्षक सुद्धा खूप छान शिकवतात, समजून शिकवतात आम्हाला. जसं मोठे कॉलेजमध्ये शिकवलं जातं तसं या खेडागावात ग्रामीण भागातील शाळेत आम्हाला इतकं छान शिक्षण भेटत आहे. आम्हाला लिटिल सायंटिस्ट म्हणून इथून निवड केली गेली होती. तेव्हा आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. आश्रमशाळेमध्ये शिकत असताना अनेक कितीतरी शाळा पाहिले, पण या शाळेमध्ये जेव्हा सुरुवातीपासून आलं तेव्हा आम्हाला लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल पट्स आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतो. ही सर्व यंत्रणा सुरळीतरित्या चालण्यासाठी या आश्रमशाळेत 50 किलोवॅट क्षमतेचा सोलर आणि पवन ऊर्जा प्रकल्प भारत सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्यानं कार्यान्वित करण्यात आलाय. त्यामुळे ही आश्रमशाळा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण तर झालीच आहे, शिवाय अतिरिक्त वीज इनवे गावातील गरीब वस्तीत वापरण्यात येते. आमच्या संस्थेने भारत सरकारकडे एक प्रस्ताव सादर केला. 50 किलोवॅट सौर आणि विंड याचा सौर आणि पवन संकरित सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला. भारत सरकारने आम्हाला तो प्रकल्प मान्यता दिली आणि त्या सौर आणि पवन संकरित प्रकल्पामध्ये 75% अनुदानाची 1,04,00,000 हा प्रोजेक्ट होता. 75% अनुदान भारत सरकारच्या निधीतून मिळाल्यामुळे आमचा महत्त्वाचा विजेचा प्रश्न याच्यामुळे सुटला. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार मिळावा या उद्देशानं याच परिसरात गांडूळ खतावर आधारित सेंद्रिय शेती सुद्धा करण्यात येते. या शेतातून विद्यार्थ्यांना लागणाऱ्या भाज्यांचं उत्पादन घेतलं जातं. दैनंदिन स्वयंपाकासाठी सुसज्ज असं स्वयंपाकघर देखील इथे आहे. या स्वयंपाकघरात वापरण्यात येत असलेल्या सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात इंधनात देखील बचत होतीये. स्वतंत्र पिठाच्या गिरणीची देखील इथे व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी इथे सुमारे 8,000 चौरस मीटर जागेवर प्रशस्त असं क्रीडांगण तयार करण्यात आलंय. त्यामध्ये 200 मीटरचा धावन मार्ग, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, गोळाफेक अशा अनेक खेळांसाठी या क्रीडांगणात सोय करण्यात आली आहे. याचा परिणाम असा झालाय की या आश्रमशाळेतील विद्यार्थी आज राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवत आहेत. केवळ आदिवासी विद्यार्थी पारंपरिक शिक्षणामध्ये गुंतून राहू नये एवढ्यासाठी हे आम्ही केलं आणि आज आम्हाला अभिमान आहे. आमचा एक विद्यार्थी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रथम येऊन त्याची क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवड झाली. देश पातळीवरचं राज्याचं नेतृत्व आमचे एक विद्यार्थिनी इथं करते. आम्हाला 100 मीटरची प्रॅक्टिस देतात सर. तालुकास्तरीय झाली, राज्यस्तरीय, तिथून आम्ही नॅशनलला खेळलो होतो. तिथून नॅशनलला माझा 1 नंबर आला होता. नागपूर इथे गेलो त्या राज्यस्तरीयवर 2य क्रमांक मिळवला. तिथे मला सिल्वर मेडल मिळालं. मुलींसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृहांच्या इमारती इथे उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी प्रसन्न आणि मोकळं वातावरण कसं राहील याकडे अण्णांचा सतत कटाक्ष असतो. शालेय परिसरातल्या इमारती, वसतिगृह आणि क्रीडांगण यांचा विस्तार पाहता सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेराद्वारे संपूर्ण परिसरावर 24 तास निगराणी ठेवली जाते. विद्यार्थ्यांच्या अंगभूत आणि सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी वर्षभरात वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचंही इथे आयोजन करण्यात येतं. यामध्ये विद्यार्थी आपले कलागुण सादर करत असतात. यासाठी एक स्वतंत्र सांस्कृतिक हॉल देखील इथे बांधण्यात आलाय. आपल्या शाळेच्या परिसरातील वातावरण आरोग्यदायी आणि प्रसन्न असावं यासाठी अण्णांनी शाळा परिसरात सुमारे 700 झाडांची लागवड केली आहे. या आश्रमशाळेने विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला ISO मानांकन मिळालेलं आहे. आपल्या शाळेप्रमाणेच इंदवे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचाही त्यांनी लोकसहभागातून कायापालट केलाय. या शाळेत लहान मुलांना संगणकाचं प्रशिक्षण दिलं जातं. तसंच डिजिटल क्लासरूमद्वारे ई लर्निंगची सुद्धा सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पोपटराव अण्णांनी आपल्या कल्पकतेतून आणि दूरदृष्टीतून उभारलेलं हे शैक्षणिक संकुल म्हणजे आदर्श आश्रम शाळेचं रोल मॉडेलच म्हणायला हवं. म्हणूनच शासनाच्या आदिवासी विकास विभागाने शाळेच्या विविध उपक्रमांसाठी प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरवलं आहे. आदर्श आश्रम शाळेचं व्यवस्थापन करत असताना शासकीय आदिवासी आश्रम शाळांप्रमाणेच अनुदानित आश्रम शाळांनाही निकष असावेत असं अण्णांना वाटतं, ज्यामुळे सर्वच आदिवासी विद्यार्थ्यांना समान शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होऊ शकतील. आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुलाला सरकार 3,000 रुपयापर्यंतचा खर्च करतो आणि स्वयंसेवी संस्थांनी चालवलेल्या आश्रमशाळांमध्ये फक्त याच्यासाठी 900 रुपयाचं अनुदान दिलं जातं. आणि ही तफावत, मोठी तफावत, महागाई प्रचंड आहे आणि शासनाने ही जर तफावत जर कमी केली, ज्या सोयी सवलती आदिवासी शासकीय आश्रमशाळांना आहेत त्या सोयी सवलती काही थोडा फरक करून, कारण या स्वयंसेवी संस्थाच्या असल्या कारणाने थोडा फरक करून जर याच्यामध्ये जर अनुदान वाढवून दिलं तर राज्यातल्या स्वयंसेवी संस्था ज्या 552 आश्रमशाळा चालवतात, वसतिगृह आश्रमशाळा, त्यासुद्धा आश्रमशाळा चांगल्या पद्धतीने संस्था चालक चालवतील. आदिवासी विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल